मित्रांनो, संध्याकाळचं वातावरण बघा आणि आत्ता वाजले 5:30 आणि आत्ता आपण पोचलो आहोत गोवर्धन गोशाळा कोकण जी असा करंजामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी शिवम सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल नवशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, नवीन असं जो स्पॉट एक्सप्लोअर करूसाठी आपण पोचलो करंजामध्ये, जो कणकवलीच्या नजदीक असलो. करंजा आणि नागवे गावाच्या इकडे असं. तर मी पार्थ आणि आमचे सगळे घरातली फॅमिली मित्र तेजस वगैरे गाडी घेऊन आपण इलो. बघा मागच्या साईडला गाडी वगैरे लावलं. तर आता तुमका दाखवते की कशा प्रकारे गोवर्धन शाळा असा. आणि मी पण पहिल्यांदा इले, त्यामुळे आपल्या इकडचं आतमधली आयडिया नाही, पण आतमध्ये आपण जाऊन दाखवू तुमका काय काय असं ते. तर चला जाऊया आतमध्ये. 6:30 वाजता बंद होतं, आपण 5:30 वाजता येलो. 1 तास बाकी. आपण सगळे एंट्री वगैरे केलं, इथला एंट्री वगैरे केलेली असा. आणि इथून आतमध्ये एंट्री जाऊ का, सगळेजण लोक बघायला येतात इकडे. जाऊया आतमध्ये. हा दादा बोलला आतमधलं खूप मोठी शाळा आहे. इकडे मस्त असं गार्डन वगैरे. समोर श्रीकृष्ण मंदिर. गोवर्धन शाळा म्हटलास की श्रीकृष्णाचं मंदिर येतलंच. त्याच्यामध्ये बघा असं श्रीकृष्ण. इकडे सगळे विक्री केंद्र, दुकाने वगैरे आहेत आतमध्ये. ह्या साईडला पण छोटं गार्डन. या साईडला कोणतं जुनं मंदिर? सप्तधेनू मंदिर या साईडला. चला बाकीचे सगळे कुठे गेले ते शोधूया पहिले. भरपूर मोठं आतमध्ये. या साईडला का दुकानं. पार्थ एक्सप्लोर कर, गाईड तू पण आजचा. चला जाऊया पुढे, बघूया काय काय. आणि ह्यांना शोधूया. हे कुठे गेले बघूया पहिले. उपहारगृह. या साईडला अरे कौस्तुभ सावंत लिहिलं असं. या साईडला गार्डन आहेत. लहान मुलांसाठी बगीचा या साईडला. की हे वाला हे कौस्तुभ बघा. आपल्याकडचे लोक पण इकडे दिले सगळे. रेस्टॉरंट. अरे कोणत्या साईडला गेले हे लोक? हा समोर तिकडे तलाव आहे वाटतं आतमध्ये. ह्या साईडला उपहारगृह, म्हणजे इकडे बसून आपण मस्त नाश्ता वगैरे करू शकतो. ललित व्हिडिओ रील्स काढता. आईला जबरदस्त आहे रे. बरं लाईटला व्ह्यू बघा फक्त. अरे बदक पण आहेत की बगडे आहेत. उदरा खुश ना? हवेतच राहू. ह्या साईडला बघा. हो हो. अरे भाई, कोणाचा फोन आहे तो? आता तिकडे बघ, तिकडे 10 वरती बघूया. नाही जात 10 वरती. अशा प्रकारे इकडे एक छोटं तलाव बांधलेलं आहे. आणि आता आपण चाललोत पुढे. हां, तोतापुरी आंबे. नाव दिले ना तोतापुरी यायचं जरा बायकोला हात पकडायला ते नाही, लक्षच नसतं. तलावाच्या बाजूलाच इकडे मस्त तलाव बांधले, कृत्रिम तलाव. आता जाऊया वरती. बाकी सगळे पुढे गेलेत. सगळेजण मस्त वेगळी सेटिंग वगैरे केली आहे बसायला. इकडे लाईट वगैरे. खूप मोठी गौशाळा बांधली आहे. म्हणजे खरं म्हणजे शेततळ असा. 5 इकडे लिहिलं आहे समोर. शेणाचं वासिलो. उत्पादन निर्मिती विभाग. प्रोसेसिंग युनिट.
तर इकडे जाऊया. तो व्ह्यू मस्त, थोडं ऊन होतं मजा येईल असे. गायींचा गोटा क्रमांक 2. ह्या साईडला पण बगीचा, सगळे प्रकारची झाडं वगैरे लावली आहेत, फुलझाडं, आंब्याची झाडं वगैरे. काऊ शेड. बघा केवढी मोठी आहे स्पेस बघा. इथे सगळं खाणं वगैरे घातलं तिकडे. भारी. घाबरत नाही तू? डेंजरस मग तू. त्रिशिका बघ आमची बघता कशी आहे. लहान मुलींका आम्ही प्रशिक्षण बघा काय देतो चांगल्या प्रकारचं. या लोकांसाठी खाणं बघा. डॉक्टर कॅबिन. ह्या साईडला डॉक्टर कॅबिन. ह्या साईडला गायींचा गोठा क्रमांक 3. पहिल्याच्यात घेऊ जाऊ का नाही, डायरेक्ट 2 आणि 3 मध्ये घुसलो. इकडे भूक लागली वाटतं सगळ्यांका. स्नॅप टाकता. हां बघा छोटी छोटी पिल्लं असतात त्यांची. आजचा पहिला क्रमांक खायचा शोधूचा माका. पहिल्या क्रमांकाचा गोटो खाया. आमचं डायरेक्ट अचानक प्लॅन झालो आणि आम्ही इकडे गेलो. पण काय व्ह्यू होतो, खतरनाक व्ह्यू. आणि मस्त शाळा, छोटी छोटी ना खूप मोठी आहे. त्या साईडला पण काहीतरी आहे. तिकडे पुढे अजून खूप बांधूचं वाटतं. अजून काजी बघा, काजी नाही येतात, फक्त काजूची झाडात. ह्या साईडला पण काहीतरी असणार, पण हे काही लिहिलेलं नाही त्यामुळे काही आयडिया नाही इकडे काय आहे. हॉलसारखा काहीतरी. चला तिकडे काय आता शाळाचा. मग चला गाई आहेत तिकडे. हो हो. गोटो क्रमांक 1 खायचो शोधते मी. या साईडला चारा कापणी केंद्र. तर फायनली गोटा क्रमांक 1 भेटलं तसं गाईचा. आणि आमची ही बघा पोटीशी नन्नीशी प्यारीशी हसते बघ कशी वासरू. गाईंचा गोटा क्रमांक 1. शर्यतीचे बैल आणलास काय रे? होय रे होय. हे मेन असं त्यांच्यासाठी स्पेशल आणलेलं आहे इकडे ठेवल्याने यांका. खतरनाक बनवल्याने काय तर मस्तच बनवल्याने. हे बघा. नाही तर आम्ही पहिले प्लॅनिंगमध्ये नाही गेलो व्हिडिओ काढायचे, डायरेक्ट केलेलो. तिकडे येऊन कॅबिनमध्ये विचारलं की रजिस्टर करते की फोटो काढू शकतो काय. मग ते बोले काढा बाबा काय करूचं तर करा. घेऊन येलो आमका इकडे करंजात. धन्यवाद. ह्या साईडला घेऊन नाही गेलं आतमध्ये. तिकडनं दिला आपण. पण आतमध्ये नाही गेलो. आतमधनं दिला आम्ही. तू बाय आतमध्ये नाही गेला. आम्ही बाहेर गेलो. थांब मी येते. चला तर मी इकडनं जाऊन येते बाहेर पटकन.
या साईडला बघा कौस्तुभ सावंत. कधी इलं रे, कधी इलं? तो पण इकडे बघू गेलो. हे लोक काय गेले ह्या साईडला? हां हे बघा इकडे गेलेत खालती. तर आपण खालती जाऊया. इकडे काय आहे बघूया. नाही इकडे पण सेमच बैल वगैरे असतील, गाई वगैरे. पूर्ण झाडच झाडं सगळीकडे. हे मस्त वाटतं बंगलो. पावसात येल्यावर एकदम हिरवळ दिसतली इकडे पुरी. तिकडे बघितलं काय वरती? तुला घाबरली? बघतात बघ कशी. पुढे नाही मित्रांनो ह्या साईडला असा बांबू हाऊस, पूर्ण बांबूपासून बनवलेला आहे बघा. इकडे श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या कायम मागे असतात. हे बघा हे आपल्या पाठीशीच असत स्वामी. मस्त बांबू हाऊस आहे. ललितने पण निश्चित केलं आपण जाऊन वरतून बघून येऊया कशा प्रकारे बांधलेलं. आपण पण जाऊया चला. आतमधलं स्ट्रक्चर बघूया. बघा असं पूर्ण अजून पण काम चालू आहे. इथून बघा असं दिसतं. अजून पण काम चालू आहे. नवीन साईटवर इलो आपण. साईट विजिट होती आज पण. व्ह्यू मस्त पण मागचं तो दिसतं भारी. आता बांबू हाऊसमधून आम्ही निघालो असो बाहेर आणि मेन स्पॉटला परत इलो. तिकडेच मध्ये श्रीकृष्णाची मूर्ती होती तिकडे. ह्या साईडला बांबू हाऊस. हे बघा पावसात येऊया राहावाक. आमका दिल्याने राहावाक तर मजा येईल. यश तुका आता गार्डनमध्ये खेळूक नेते चल. अरे इकडे इलो परत बाहेरच इलो. मुख्य इमारत. इकडे दुकान क्रमांक 1 मध्ये आम्ही घेतली लस्सी जी 30 रुपयाची होती आणि इकडेच बनवलेली होती. मला एक तिला आणि आमच्या वहिनी बघ यांना कोण लस्सी देतात नाही, विचारत नाही. नवरा पण विचारत नाही माझा. मग चांगली आहे. तेजस चांगली आहे चांगली असते. इकडे बनवते. तू नाही पियायची. साखर टाकली. अरे पिऊ बाबा बाबा देतो बाबा देतो. येणारच नाही का. हळूहळू पूर्ण घशापर्यंत नेतच आहे. किती नको. धन्यवाद ज्यांनी दिल्याबद्दल. कोण दिली? विनय राणे धन्यवाद. थँक्यू. त्रिशिका ए त्रिशिका 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 This is my snacks time. I'm having banana. त्रिशिका I'm having banana. होय चल तर आज ना पुढे. तर मित्रांनो आता आपण इलो कनेडीमध्ये वडापाव घेऊसाठी आणि ज्या गौशाळेतून कारंजा मार्गे आपण डायरेक्ट पोचलो आता कनेडीत. मित्रांनो कसा वाटला तुमका गौशाळा ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आता हा ब्लॉग आपण एंड करतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. वडापाव खाऊ केव्हा बोगट्यांचं कनेडीमध्ये.